गाईस फायनली दिवस दुसरा. तर आता उठलेत सर्वजण आणि बाहेर पाऊस चालू झाला आहे. तर बघा साईराम सर्व झोपलेत अजून पण. तिथे बाबांची आरती चालू आहे. तर सर्वांना जय साईनाथ दिवस दुसरा. तर दाखवतो तुम्हाला. झोपले सर्व. साईराम साईराम छोटू हो साईराम. हो साईराम उठा. फुल गार आहे भाऊ आपला साईराम. ओ पटेल रक्के ढकेल. साईराम ओ साईराम. गुड मॉर्निंग साईराम. साईराम सकाळ म्हटल्या म्हटलं साईराम म्हटल्या. आमचा टिंगू आमचा सैलू दादा पोरा. सैलू दादा पोरगा आमचा. हो साईराम. हो साईराम चला उठा. अरे पाऊस चालू झाला. गाईस बघा इथे पाऊस आला आता. पब्लिक पब्लिक पळते इकडे तिकडे. तुफानवाला पाऊस आलाय. इथे ब्लॉगर बसले. साईराम फक्त पाऊस फक्त पाऊस नुसता बारिश. इकडे आपली बॅग पॅकिंग करते आता साईराम. बाबाला भरणार. गाईस फायनली आपली चाय आली इकडे. चाय इथे चालू झाली. चाय आणि नाश्ता. तर आता आपण थोड्याच वेळात निघणार आहे इकडनं. चाय प्यायला सकाळची. अरे सकाळी सकाळी चाय प्यायला या इकडे. या साईरामचा बर्थडे आज. संचित वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जय साईनाथ. आता पटकन निघायचंय. झालंय 5:45 झाले. साईराम 5:45 झाले. आता निघूया. बॅगा वगैरे टाकलं सर्वांनी. तर चला चाय पिऊया आधी. साईराम चाय प्यायला. चाय वगैरे पिऊन झाले तिथे. चाय काहीच 5:45 झालेत. दिवस दुसरा टाइम आहे सकाळ. दिवस दुसरा चा ब्लॉग चालू. दिवस काय काय जोरात बोलावं गाणार भाई. आपला चॅनलला सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा बा. सबस्क्राईब. जय साईनाथ. तर चला भेटूया डायरेक्ट. चालताना भेटूया. चालताना भेटू डायरेक्ट. गाईस फायनली बाबांचा टिक्का वगैरे लावला एकदम पद्धतशीर मध्ये. आणि हा आपला बर्थडे बॉय. वाढदिवसाच्या साईबाई खूप खूप शुभेच्छा. तर आज दुपारी पार्टी ह्याच्याकडनं असणार आहे भावाकडनं. तर बघूया हॉटेलमध्ये काय काय भाव आपला खिलवतोय. असणार भात असणार भाजी असणार लोणचं पापड बाटली बदली मला घासायला ना. काहीच सर्व ख्वाहिश आज पूर्ण हो रहा है. आज भाई का बर्थडे आहे. भाई का बर्थडे. फायनली आता पालखी निघाली. साईराम विचारतो जरा थांबा. असंच जाऊया. साईनाथ महाराज की जय. ओम साई जय साई जय साई ओम साई आदरे ओम साई जय साई जय साई जय साई ओम साई जय साई. ये बच्ची निघालो बच्ची. आता फायनली पालखी निघाले होल्ड ऑन आपला. दिवस दुसरा. साईराम पालखी निघाली आता दुसऱ्या होल्डवरनं जायला. नाश्त्याच्या हॉटेल साईराम.
आता काहीच पवईला बसलोय पवईला. फायनली आता आपण नाश्त्याच्या होल्डला थांबलोय. तर आपली सर्व फॅमिली बघा इकडे आली आहे. क्लायमेट एकदम फुल पॉवर मध्ये झालंय. पहिल्याच पुढे चालवते ना पण पहिल्याच पुढे चालवते. तर चला बघूया आज नाश्त्याला काय आहे. दिवस दुसरा. किती वाजले? 7:45 झालेत. 7:45 तर बघू नाश्त्याला काय डायरेक्ट नाश्ता करताना भेटू. चला जय साईनाथ. तर गाईज आता नाश्ता चालू झालाय. नाश्त्याचा कडे आहे रे तू. सुधर सुधर सुधर. तर गाईज आता नाश्ता चालू झाला इथं. बाबांची पालखी आहे. आज नाश्त्याला पोहे आहेत. नाश्ता करताना भेटूया. तर या गाईज नाश्ता करायला. नाश्त्याला पोहे आणि चाय आज सकाळ सकाळी. संचित साईराम चला डायरेक्ट खाल्ल्यावर भेटू. खूप भूक लागली आज. जय साईनाथ. गाईज नाश्त्याच्या होल्डवरनं आता निघतोय फायनली. नाश्त्याच्या होल्डवर आता डायरेक्ट जेवणाच्या होल्डवर भेटू. फोन मध्ये चार्जिंग पण नाही. टेम्पो आपला निघालाय. डायरेक्ट आता आपण नाश्त्याच्या जेवणाच्या होल्डवर भेटू. जेवणाच्या होल्डवर डायरेक्ट. पाऊस थांबलाय त्या प्रकारे. लोकेशन बघा काय झालं गाईज. आणि आज आपल्या भावाचा बर्थडे. भाव वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पार्टी आज गाईज पार्टी. चला डायरेक्ट भेटू नंतर. जय साईनाथ. तर गाईज इकडे एकाचा फोन गेला गाईज. एकाचा फोन गटरात गेला गाईज. एका साईडला पालखी निघते आणि एका साईडला फोन गेलाय भावाचा. गटरामध्ये फोन गेला भावाचा.
तुला साईराम भेटला काय? ओ माय गॉड भेटलाय. माय गॉड काय फोन फोन. चला निघूया आता डायरेक्ट एकदम लमसम मध्ये डायरेक्ट जेवायच्या हॉल्टवर भेटू. थोडा एक कॉन्टॅक्ट एक करू, एक कोणता तरी कॉन्टॅक्ट व्हिडिओ वगैरे करू. फायनली आता फोन घेईन फोन भेटलाय. फोन गेला डायरेक्ट गटारामध्ये. फोन भेटला आपल्या भावाचा. थोडक्यासाठी वाचला. चला आता डायरेक्ट भेटू जेवणाच्या हॉलला. चलो जय साईनाथ. गाईज आता फायनली आता आमचा हॉल्ट येणार आहे दुपारचा जेवायला. थोडं 5-1 मिनिटावर. तर आता हॉल्टवर जाऊ, फ्रेश वगैरे होऊ, आंघोळ वगैरे करू. डायरेक्ट जेवताना भेटूया. कपडे वगैरे चेंज करू, डायरेक्ट जेवल्यावर भेटू किंवा जेवताना वगैरे भेटू. फ्रेश वगैरे व्हायचं आहे, आंघोळ वगैरे करायचं. खूप थकलो एकदम बेकार वाटलं. चला जायचं आहे ना. पुन्हा एकदा भाव तुला माझं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद भाई, धन्यवाद. धन्यवाद. जय साईनाथ. काही साईमय दुपार. तर आता फ्रेश वगैरे झालं, आंघोळ वगैरे केले सर्वांनी. तर आता जातो मी डायरेक्ट जेवायला. साईराम कसं वाटतं तुम्हाला दिवस दुसरा? फुल मस्त फ्रेश झालो, आंघोळ विंघोळ करून आम्ही चाललो जेवायला. तर डायरेक्ट जेवायला आलं. तुम्ही पण या जेवायला. साईराम साईराम. जेवायला काय काय विषय आज. दिवस दुसरा ठाण्याला. आता जेवून वगैरे थोडा आराम वगैरे करू, मग डायरेक्ट निघू परत रात्रीच्या हॉल साठी. चला भेटू डायरेक्ट जेवताना. गाईज या जेवायला फायनली. पोरं इथे उभे आहेत आपल्या इकडे. साहिल घरात कधी ताटा पुसली नसली इकडे पुसते. साईरा त्याला जेवायला या. या काही जेवताना भेटू डायरेक्ट. फायनली जेवायला. काय माहिती लोधाधाम रात्रीचा काय माहिती कुठे आला जिथे तर गाईस फायनली जेवण वगैरे झालंय. आपला भाव इथे टिक्काला होतं जय साईनाथ. तर आता डायरेक्ट झोपू, थोड्या वेळ आराम करू, मग नंतर संध्याकाळी निघून नाश्ता वगैरे करून 4 आता 3:30 झाले. 4-4:30 पर्यंत निघू. आंघोळ वगैरे केले एकदम पद्धतशीर, टिक्का वगैरे लावल्या बाबांचा. जय साईनाथ. चला डायरेक्ट झोपू, डायरेक्ट संध्याकाळी भेटू. काहीच फायनली आता टेम्पो मध्ये बॅगा टाकतो आपला भाव. बर्थडे बॉय. कसं वाटतं तुम्हाला बर्थडेच्या दिवशी काम करून? काही जय साईनाथ. आता इकडे निघतोय डायरेक्ट. आता नंतर भेटू थोड्या वेळाने. जय साईनाथ. बॅगा टाकतात सर्व टेम्पो मध्ये. साईराम कुठे गेले ते लोक? टेम्पो मध्ये बॅगा टाकतात सर्व. हे जन्नेवाला. जय साईनाथ.
हे साईडला दिसतोय छोटू साईडला. वहिनी बघेल ना आपली. बोलू, बाय बाय नवरा चालते मला. व्हिडिओ बंद कर आणि कचरा. बाकी तू जन्नेवाला का बनला रे? हा, जन्नेवाल्यासारखी थैली काय घेतले? गाईस फायनली आता पालखी निघाली हॉल्ट वरनं दुपारच्या. तर आता डायरेक्ट संध्याकाळच्या हॉल्टला. जय साई, ओम साई, जय साई, ओम साई, जय साई. तर गाईज आम्ही अजून चालतोय, अजून नाश्त्याचा हॉल्ट आला नाही. आणि एक गोष्ट म्हणजे श्रद्धा, तुझी झेरॉक्स कॉपी बघायची आहे तरी बघ. हे बघ, हे तुझे सर्व झेरॉक्स कॉपी आहे श्रद्धा. घरी बसून ब्लॉग आमचा एन्जॉय कर. संचित, संचित, साईराम. जय साईनाथ, जय साईनाथ. काय ना आता नाश्त्याचा होल डे बघूया. नाश्ता काय आहे? नाश्ता असेल चांगला असेल तर मजा आहे. अजून फास्ट एनर्जी होईल, कारण थोडी एनर्जी लो होते, कारण पाणी भेटत ना पटापट. ताण खूप लागले. गाईस पाण्याची कमतरता वाटतंय. 1-1.5 तास झाला चालतोय, पाणी अजून भेटलं नाही आणि नाश्त्याचा हॉल्ट पण नाही आलाय. डायरेक्ट भेटू आपण डायरेक्ट नाश्त्याच्या हॉल्टला. 6 वाजत आले. आता 6 वाजले होईल थोड्या वेळाने हॉल. तुम्हाला भेटून नाश्त्याच्या हॉलला. चला, जय साईनाथ. गाईस फायनली आता मी 4 तास कंटिन्यू चाललोय. तर आता फायनली आपला एक हॉल्ट आलाय, म्हणजे रात्रीचा हॉल्ट आलाय. तर पटकन तिकडे जाऊ, जागा वगैरे पकडू. मग जेवताना जेवताना भेटू, कारण खूप दमलो. डायरेक्ट 4 तास कंटिन्यू रनिंग, पालखी पळवली. बघा इकडे पब्लिक आहे. इकडे पालखी इकडे. तर चला, जय साईनाथ. डायरेक्ट जेवताना भेटू. खूप दमलोय तुफानवाला. आणि पहिल्या दिवसाचा ब्लॉग आपल्या चॅनलवर अपलोड झालाय. आणि आपण इंस्टाग्रामची आयडी पण ओपन केली आहे नवीन, गोळंबेकर साईल करून इंस्टाग्रामची आयडी आहे. तर लवकरात लवकर जाऊन फॉलो करा. तर चला डायरेक्ट जेवताना भेटू. जय साईनाथ. तर फायनली आता आपला दुसऱ्या रात्रीचा होल्ड आलाय लोधाधाम. 4 तासाने. कसं वाटतं तुला आपला आजचा होल्ड? आजचा हॉल्ट आता असा आहे ना, जाऊन डायरेक्ट झोपणार आहे. डायरेक्ट 4 तास रनिंग केले गाईस. 4 वाजल्यापासून चालतोय कंटिन्यू. किती वाजले? किती वाजले आता? 8:45. तर भावाचा साईराम, भावाचा बर्थडे एकदम गाजवून टाकलाय. तर चला इकडे. गाईज फायनली आता आमच्या भावाने बॅगा बिगा आणल्या. थकले एकदम पद्धतशीर मध्ये. मी कुठे? मी ते साईरा. गाईज इकडे आता आम्ही नाश्ता करतोय. चकली आणले भावाने. बर्थडे बॉय साईराम. या नाश्ता करायला, जेवायला अजून वेळ आहे. साईराम, कसं वाटतं तुला पहिलं वर्ष? जबरदस्ती चालवते हा भाऊला आमच्या. जबरदस्ती चालवतो. डायरेक्ट जेवताना भेटूया हा भाऊ आमच्या. तर आता आम्ही जातोय, जेवण चालू झालंय की नाही बघायला. नको मला फेस काय आलं बा? पाय दुखतायत पहिले. जबरदस्ती घेऊन आलोय. गाईस तर जेवण बघायला जातो. चालू झाले की आपल्या भावाचे पाय सुजले. कोण? काय नाही चाललंय ते चांगलंय.
बाकी काय चप्पल काय गाईच. चला फायनली जेवण चालू झालंय आपलं इथे. एकदम लमसम आधीच लाईन लावून ठेवले. जे आधीच आला पाहिजे होतं रे. तुला बोललो मला नाही माहिती. मला काय माहिती कुठे गेला तो? गाईच जेवताना भेटू डायरेक्ट. जेवताना बघू जेवण काय काय. तिकडे बसूया. गाईच फायनली आता आपलं जेवण आलंय. साईराम संचित. साईनाथ भाई भाव असं जेवण असेल पण असं जेवण आहे तर मजा येणार आहे. साईराम कुणाल. साईराम साईराम असे एक एक जण तिथे थाली घेऊन येतात आपली स्पेशल. जेवायला चपाती आहे, दाल राईस, खीर आहे आणि भाजी आहे. साईराम कुठे गेला अजून? कुठे आहे? बाकी साईराम हळूहळू येतात परत एकदम. साईराम. तर ह्या गाईच पटापट जेवून घेऊया. डायरेक्ट जेवून आता डायरेक्ट झोपायचंय. उद्या सकाळी लवकर उठून डायरेक्ट निघायचंय. चालायला सुरुवात करायची. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय साईनाथ.